मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासून तुफान पाऊस पडतोय। आज पहाटे या पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पावसाच्या सरीची जोर इतका आहे की रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आहे। तसंच सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलंय। अशा परिस्थितीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडायचे की नाही याचा विचार चाकरमानी करत असताना हवामान खात्याकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हवामान खात्यानं पुढील 3 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय। यासोबतच वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्याने आज सकाळी नवीन अलर्ट जारी केला। त्यानुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। या काळात नागरिकांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्यात। हवामान खात्यानं संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय। कोकणात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। संपूर्ण कोकण पट्ट्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय।